नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परिवर्तन लर्निंग सेंटरमध्ये तुमचं स्वागत आहे। कशा आहात सर्वजण? आशा करतो की सर्वजण मजेत असतील आणि कोविड-19च्या नियमांचं घरामध्ये बसून पालन करत असाल। ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण स्टेटमेंट पॅटर्न म्हणजे काय, त्याचे किती प्रकार आहेत, 3 टॉटॉलॉजी, कॉन्ट्राडिक्शन, कॉन्टिंजन्सी आणि त्याच्यानंतर आपण लॉजिकल इक्विव्हॅलन्स हे टॉपिक्स बघितले होते। ठीक आहे, तर आजच्या या लेक्चरमध्ये आपण एक्सरसाइज 1.2 ला बघूया। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, एक्सरसाइज 1.2 बघूया। ठीक आहे, पहिला प्रश्न बघा काय, कन्स्ट्रक्ट द ट्रूथ टेबल फॉर ईच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट पॅटर्न्स। ठीक आहे, काय करायचं आपल्याला, ट्रूथ टेबल्स के ड्रॉ करायचे, कन्स्ट्रक्ट करायचे, जे काही दिलेले तुमचे स्टेटमेंट पॅटर्न्स असतील। ठीक आहे, पहिला बघा स्टेटमेंट पॅटर्न दिलेला आहे, पी इम्प्लाइज क्यू। पहिला प्रश्न आहे फर्स्ट मधील, पी इम्प्लाइज क्यू अँड क्यू इम्प्लाइज पी। ठीक आहे, याचं काय करायचं तुम्हाला, आता ट्रूथ टेबल कन्स्ट्रक्ट करायचा। बघा कशा प्रकारे, आता इथे टेबल ड्रॉ करून ठेवलेला आहे, आपण बघूयात की कशा प्रकारे आपल्याला ट्रूथ टेबल ड्रॉ करायचा। ठीक आहे, बघा मग पहिल्यांदा काय करणार, पी क्यू आहे, बरोबर आहे। पी इम्प्लाइज क्यू अँड क्यू इम्प्लाइज पी, याच्यामध्ये निगेशन आहे का एखाद्या स्टेटमेंटचं? नाही। सर्वात अगोदर ट्रूथ टेबल ड्रॉ करत असताना पहिला कॉलम कशाचा करणार, पीचा, दुसरा क्यूचा, बरोबर आहे। आता याच्यामध्ये किती स्टेटमेंट आहेत, पी आणि क्यू असे 2 स्टेटमेंट आहेत। ठीक आहे ना, बाकी हे काही स्टेटमेंट पॅटर्न आहे पूर्ण, बरोबर। मग जर याच्यामध्ये अजून आर असला असता तर काय केलं असतं आपण, पी क्यू आर, म्हणजे जे काही तुम्हाला स्टेटमेंट पॅटर्न असेल त्याच्यामध्ये अगोदर काय बघायचं आहे की तुम्हाला दिलेले स्टेटमेंट त्यामध्ये किती आहेत। ठीक आहे ना, जे तुमचे आता हे तर काय स्टेटमेंट पॅटर्न म्हणजे कंबाईन केलेले ना। ठीक आहे, जे स्टेटमेंट असेल असे बघायचे की किती आहेत। मग आपल्याकडे किती, पी आणि क्यू 2 स्टेटमेंट आहेत, त्याच्यामध्ये आर नाही आहे। मग काय करणार, ते दोन्ही स्टेटमेंट लिहून घ्या, पी आणि क्यू। ओके, पीचा कॉलम आणि क्यूचा कॉलम। ओके, त्याच्यानंतर आता 2 आहेत म्हणजे याच्यासाठी पॉसिबिलिटीज किती असतील, 4 पॉसिबिलिटीज असतील, कारण एकासाठी किती असतात, एक तर काय असतं, ट्रू असतं किंवा फॉल्स असतो, बरोबर आहे। म्हणजे पी साठी जर आपण गृहीत धरलं तर काय असेल, ट्रू असेल किंवा फॉल्स असेल। आता दोघंही आहेत म्हणजे पॉसिबिलिटीज कशा असतात, 4। एकतर हा ट्रू असेल त्यावेळेस हा कसा असेल, ट्रू, हा ट्रू असताना हा काय असेल, फॉल्स। ही एक पॉसिबिलिटी झाली। ट्रूच्या वेळेस हा ट्रू असू शकतो, हा फॉल्स असू शकतो। हा फॉल्स असेल तर हा ट्रू असेल आणि हा फॉल्स असेल तर हा पण फॉल्स असेल। ही झाली या 2 स्टेटमेंटची पॉसिबिलिटीज आपल्या ट्रूथ व्हॅल्यूज। ओके, मग आता या पॉसिबिलिटीसाठी आपल्याला काय करायचं, याची ट्रूथ व्हॅल्यू फाइंड करायची, जे दिलेलं आपलं स्टेटमेंट पॅटर्न आहे। बघा कशा प्रकारे आपण फाइंड करणार आहोत। पहिल्यांदा काय करणार, याच्यामध्ये निगेशन नव्हतं म्हणून आपण इथे घेतला का, निगेशनचा कॉलम नाही आहे। इथे जर एखादा निगेशन पी किंवा निगेशन क्यू असेल तर तो इथे आपल्याला कॉलम ॲड करावा लागला असता। ठीक आहे, इथे नाही आहे, मग काय करणार, पी इम्प्लाइज क्यू। पी इम्प्लाइज क्यू आपण फाइंड करू शकतो, म्हणजे पी इम्प्लाइज क्यूचा एक आपण काय केला, कॉलम बनवला। त्याच्यानंतर आपण असं बघितलं की पी इम्प्लाइज क्यूला अँड काय, क्यू, मग नेक्स्ट कॉलममध्ये काय, पी इम्प्लाइज क्यू अँड क्यू। मग त्याच्यानंतर राहिलेलं पूर्ण स्टेटमेंट पॅटर्न, पी इम्प्लाइज क्यू अँड क्यू इम्प्लाइज पी। ठीक आहे, मग आता आपण एक एक जे काही असेल त्याची ट्रूथ व्हॅल्यूज फाइंड करू। मग बघा पहिल्यांदा पी इम्प्लाइज क्यू, पी इम्प्लाइज क्यू म्हणजे काय, पी इम्प्लाइज क्यू। आता बघा आपल्याकडे टी इम्प्लाइज टी, म्हणजे हे दोघं आहे ना, पी इम्प्लाइज क्यू म्हणजे कसं असेल, टी इम्प्लाइज टी असेल, म्हणजेच काय असेल, टी इम्प्लाइज टी। तुम्हाला माहिती इम्प्लिकेशनमध्ये काय असतं, टी इम्प्लाइज टी, टी असतं, म्हणजे इथे काय येणार आहे तुमच्याकडे, टी येईल। टी इम्प्लाइज टी आपल्याला माहिती की तो काय असतो, टी असतो। त्याच्यानंतर टी इम्प्लाइज एफ। आता इथे जे व्हॅल्यूज येणार आहेत ते कशासाठी, आता इम्प्लिकेशनसाठी येणार आहेत, बरोबर आहे। मग टी इम्प्लाइज एफ काय असेल, एफ असेल, कारण बघा इम्प्लिकेशनमध्ये टी इम्प्लाइज एफ काय असतो, एफ असतं। ऑदर टाइम काय असतं, ट्रू असतं, बरोबर आहे। म्हणजे एफ इम्प्लाइज टी पण काय असेल, टी असेल, एफ इम्प्लाइज एफ पण काय असेल, टी। कारण इम्प्लिकेशनमध्ये आपल्याला माहिती की टी इम्प्लाइज एफ फक्त काय असतं, एफ, ऑदर टाइम्स ट्रू असतं। नेक्स्ट बघा आता पी इम्प्लाइज क्यू अँड क्यू। ओके, म्हणजे याला अँड कशासोबत घ्यायचा आहे, टी सोबत। कॉलम ज्यावेळेस आपण इथे कॅल्क्युलेशन्स करतोय त्यावेळेस चेक करायचं की कोणत्या कॉलमचं कोणत्यासोबत करतो। ठीक आहे ना, मग हा कॉलम बघा, पी इम्प्लाइज क्यू अँड क्यू म्हणजे या बाजूच्या सोबत, म्हणजे टी अँड टी, टी अँड कंजंक्शन काय असतं कंजंक्शनमध्ये, जर दोघंही ट्रू असतील तरच ट्रू असतं, अदर टाइम्स फॉल्स। ओके, म्हणजे एक जरी एफ भेटला तरी ते एफ असेल। मग बघा पी इम्प्लाइज क्यू अँड क्यू, म्हणजे हा कॉलम विथ दिस एफ अँड एफ, एफ बघा, टी अँड टी, टी, टी अँड एफ, एकही एफ भेटला म्हणजेच काय असेल तुमचं एफ। ओके, हा झाला तुमचा पी इम्प्लाइज क्यू अँड क्यू।
आता बघा काय करायचं आपल्याला, पी इम्प्लाइज क्यू अँड क्यू इम्प्लाइज पी, म्हणजे धिस इम्प्लाइज पी इथे लिहायचं ना. धिस इम्प्लाइज बघा कोणतं, पी, म्हणजे बघा कशा प्रकारे कॉलम, आता या कॉलमने इम्प्लाइज कशाला करतोय, याला. मग बघा टी इम्प्लाइज काय, टी, टी इम्प्लाइज टी काय असेल, टी. इम्प्लिकेशन एफ इम्प्लाइज, आता बघा इम्प्लिकेशन आहे, एफ इम्प्लाइज आहे म्हणजे मी डायरेक्टली टी लिहितो, इकडे व्हॅल्यू नाही बघत. एफ इम्प्लाइज आहे ना, डायरेक्टली टी लिहिलं. कशामध्ये, इम्प्लिकेशनमध्ये. का बरं, कारण इम्प्लिकेशनमध्ये मला माहिती टी इम्प्लाइज एफच काय असतं, टी असतं, बाकी टाइम्स काय असतं, ट्रू. म्हणजे एफ इम्प्लाइज एनिथिंग असेल तर ते स्टेटमेंट कधी असेल, नेहमी कसं असेल, ट्रू असेल. एफ इम्प्लाइज एनिथिंग इज ट्रू इन इम्प्लिकेशन, ठीक आहे ना. मग एफ इम्प्लाइज, मग टी इम्प्लाइज असल्यानंतर मला इथे चेक करावं लागेल, बरोबर आहे का. टी इम्प्लाइज काय, एफ आहे, म्हणजे काय असेल, एफ असेल. कारण जर इथे टी असलं असतं तर काय आलं असतं, टी आलं असतं, ठीक आहे. मग एफ इम्प्लाइज म्हणजे इकडे बघायची गरज नाही मला, मी परत काय लिहिणार, टी लिहिणार, ठीक आहे ना. आलं का लक्षात. बघा कशा प्रकारे आपल्याला ट्रूथ टेबल ड्रॉ करायचा किंवा कन्स्ट्रक्ट करायचा, ठीक आहे. मग आपण आता ही जी काय व्हॅल्यू असेल टी टी एफ टी, ही काय झाली, या स्टेटमेंट पॅटर्नची ट्रूथ व्हॅल्यू प्रत्येक कंडिशनसाठी, प्रत्येक पॉसिबिलिटीसाठी, ठीक आहे ना. जर दोघं ट्रू ट्रू असतील तर हा जो स्टेटमेंट पॅटर्न आहे तो पण काय असणार आहे, ट्रूच असणार आहे. जर एक टी एक एफ असेल तरी ट्रू आहे, एक एफ एक टी आहे त्यावेळेस एफ आहे, किंवा एफ एफ असतील तर ट्रू आहे, ठीक आहे. म्हणजे जो काय स्टेटमेंट पॅटर्न दिलेला असतो ट्रूथ टेबलवरून काय करतं आपल्याला, सर्व पॉसिबिलिटीजसाठी काय जे काय पॉसिबिलिटीज आहेत तुमच्या स्टेटमेंटच्या, त्याच्यानुसार तुमचा स्टेटमेंट पॅटर्न त्या पॉसिबिलिटीसाठी ट्रू आहे किंवा फॉल्स आहे, त्याची ट्रूथ व्हॅल्यू आपण प्रत्येक पॉसिबिलिटीसाठी चेक करत असतो ते ट्रूथ टेबलवरून, ठीक आहे. आपण त्याचा ट्रूथ टेबल ड्रॉ केला. आता पुढचा प्रश्न बघा. आता इथे एक स्टेटमेंट पॅटर्न दिलेला आहे सेकंड क्वेश्चनमध्ये, पी अँड निगेशन क्यू डबल इम्प्लाइज पी इम्प्लाइज क्यू. ओके, मग बघा पहिल्यांदा काय करणार, स्टेटमेंट किती आहे त्याच्यामध्ये, पी आहे आणि क्यू आहे, दोन स्टेटमेंट आहेत, पी आणि क्यूचे दोन कॉलम ड्रॉ केले. ओके, त्याच्यानंतर निगेशन आहे का बघा याच्यामध्ये एखादं, पीला किंवा क्यूला निगेशन आहे का, मग इथे बघितलं मी आहे, निगेशन क्यू आहे, मग मी निगेशन क्यूचा कॉलम ड्रॉ केला, ठीक आहे ना. निगेशन क्यूचा, जर निगेशन पी असला असता तर परत निगेशन पी पण एक घेतला असता आणि निगेशन क्यू, ठीक आहे. पहिल्यांदा काय केलं, स्टेटमेंट बघणार, दोन स्टेटमेंट आहेत, एक पी आहे एक क्यू आहे, ठीक आहे. या स्टेटमेंट पॅटर्नमध्ये आपल्याकडे स्टेटमेंट किती आहेत, पी आणि क्यू दोन स्टेटमेंट, म्हणून काय केलं, दोन स्टेटमेंटचे दोन कॉलम. त्याच्यानंतर निगेशन बघितलं आहे का पीला किंवा क्यूला, तर निगेशन आहे क्यूला, म्हणून काय केलं, निगेशनचा एक कॉलम. ओके, मग आता काय करणार, पी अँड निगेशन क्यू हे फाइंड करू शकतो आपण, मग पी अँड निगेशन क्यूचा एक कॉलम. त्याच्यानंतर पी इम्प्लाइज क्यू, आता डायरेक्टली पी इम्प्लाइज क्यूच्या व्हॅल्यूज माहीत नसतात आपल्याला, जसं आपल्याला पी आणि क्यूच्या व्हॅल्यूज माहीत असतात तसं पी इम्प्लाइज क्यूच्या माहीत असतील का नाही, काय करावं लागेल आपल्याला, पी इम्प्लाइज क्यूच्या व्हॅल्यूज फाइंड करावं लागतील. म्हणून काय केलं, पी इम्प्लाइज क्यूचा एक कॉलम घेतलेला आहे, ठीक आहे. मग बघा पी अँड निगेशन क्यू, पी इम्प्लाइज क्यू दोघं झाले. मग आता पूर्ण स्टेटमेंट पॅटर्न इथे 4 इम्प्लाइज 5 केलं, म्हणजे बघा आता लिहायला थोडंसं अडचण असल्यामुळे आपण काय केलं, यांना नावं दिली आणि याला काय केलं, 4 इम्प्लाइज 5. ओके, 4 इम्प्लाइज 5 म्हणजे काय, पी अँड निगेशन क्यू इम्प्लाइज, सॉरी डबल इम्प्लाइज आहे इथं, ठीक आहे, डबल इम्प्लिकेशन करा, 4 डबल इम्प्लाइज 5 म्हणजेच काय, पी अँड निगेशन क्यू डबल इम्प्लाइज पी इम्प्लाइज क्यू. ओके, बघा लक्षात येत आहे का, दिस 4 म्हणजे काय, हा डबल इम्प्लाइज 5 म्हणजे हा, म्हणजेच तुमचा स्टेटमेंट पॅटर्न, ठीक आहे. आता याच्यावरून आपल्याला काय करता येईल, ट्रूथ व्हॅल्यूज फाइंड करता येईल. ओके, आता पी आणि क्यूचा पहिला कॉलम घेतला, माझा पी आणि क्यू साठीच्या ट्रूथ व्हॅल्यूज लिहा, पॉसिबल ऑल पॉसिबल ट्रूथ व्हॅल्यूज. आता दोघांसाठी काय असतं, एक टी असेल दुसरा टी असेल तर हा काय असेल, एफ असेल, हा एफ असेल तर हा टी असेल, हा एफ असेल तर हा एफ असेल, ठीक आहे ना. पॉसिबिलिटीज बघा कशा ड्रॉ करतो, दोघांसाठी पॉसिबिलिटीज, हा काय असू शकतो, पी एकतर ट्रू असेल किंवा फॉल्स असेल. जर टी हा पी जर ट्रू असेल त्यावेळेस हा एक टी असेल किंवा एफ असेल, हा एफ असताना हा टी असेल किंवा एफ असेल. ओके, ह्या झाल्या तुमच्या 4 पॉसिबिलिटीज. आता निगेशन ऑफ क्यू फाइंड करा इथे, ठीक आहे. निगेशन ऑफ क्यू म्हणजे काय, या कॉलमचं आपण इथे निगेशन लिहितोय, टीचं निगेशन एफ, ओके, निगेशन ऑफ टी काय असतं, एफ, आणि निगेशन ऑफ एफ टी, एफचं निगेशन टी, टीचं निगेशन एफ, एफचं निगेशन टी. ओके, आपण निगेशन केलेलं आहे. मग आता पुढचा कॉलममध्ये बघा, पी अँड निगेशन क्यू. मग आता हे घेत असताना काय चेक करायचं की कशासोबत घेतोय, पी म्हणजे हा कॉलम, अँड निगेशन क्यू म्हणजे काय, हा कॉलम.
म्हणजे हा कॉलम आणि हा कॉलम यांचं काय घ्यायचं आपल्याला, कंजंक्शन घ्यायचं आहे. ठीक आहे ना, कन्फ्युजन असं नको आहे. काय असतं इथे जास्त कॉलम असल्यामुळे जसं जसं आपण इकडे जाऊ काय करतो ते समजत नाही कोणत्या कॉलम सोबत घ्यायचं. ठीक आहे ना. मग बघा पी अँड निगेशन क्यू म्हणजे टी अँड एफ काय असेल, एफ कंजंक्शनमध्ये काय असतं, जर दोघंही ट्रू असतील तरच काय भेटतं ट्रू, एक जरी एफ असेल तर काय असतं एफ असतं. ओके, मग टी अँड एफ, एफ भेटला कंजंक्शन घेतोय, पी अँड निगेशन क्यू, टी अँड टी काय असेल टी, एफ अँड एफ, एफ कंजंक्शन आहे, एफ अँड टी कंजंक्शन असल्यामुळे काय येईल एफ. ठीक आहे. आता पुढचा कॉलम बघा, पी इम्प्लाइज क्यू, पी इम्प्लाइज क्यू साठी बघा दोन, पहिले जे काही दोन कॉलम्स असतील त्याचं काय करायचं आपल्याला, इम्प्लिकेशन म्हणजे दिस इम्प्लाइज दिस, पी इम्प्लाइज क्यू, दिस इम्प्लाइज दिस. ओके, टी इम्प्लाइज टी काय असेल टी. ठीक आहे. आता हे ड्रॉ करण्यासाठी आपल्याला काय माहीत पाहिजे, कंजंक्शनसाठी डिसजंक्शन, तुमचं इम्प्लिकेशन, डबल इम्प्लिकेशन, त्यावेळेस काय काय पॉसिबिलिटी असतात जसं आपण त्यांचे बघितलेले ट्रूथ टेबल, तर ते ट्रूथ टेबल तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे किंवा कमीत कमी त्यांच्या कंडिशन्स तरी माहीत असणं आवश्यक आहे. ठीक आहे ना, की कंजंक्शनमध्ये कधी ट्रू असतं, अँडमध्ये ज्यावेळेस दोघंही ट्रू असतील त्यावेळेस ट्रू असतं, अदर टाईम फॉल्स, म्हणजे एक जरी एफ आला कंजंक्शनमध्ये तरी एफच येतं. ओके, किंवा ऑरमध्ये काय असतं, एक टी असेल आणि एक एफ तर टी भेटतं, म्हणजे ऑरमध्ये फॉल्स कधी असतं, ज्यावेळेस दोघंही फॉल्स असतील. ठीक आहे, अशा कंडिशन्स तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. ठीक आहे. आणि इम्प्लिकेशनमध्ये काय असतं, टी इम्प्लाइज एफ, एफ असतं अदर टाईम. ठीक आहे ना, ट्रू. डबल इम्प्लिकेशन म्हणजे दोघांची व्हॅल्यू कशी असली पाहिजे, पी आणि क्यूची दोघांची व्हॅल्यू सेम असली पाहिजे, ट्रूथ व्हॅल्यू, तरच काय भेटतं ट्रू भेटतं. ठीक आहे ना, हे एवढं तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही सहजच हा टेबल ड्रॉ करू शकता. ओके, बघा आता पी इम्प्लाइज क्यू घेतोय, टी इम्प्लाइज टी, टी, टी इम्प्लाइज एफ, एफ इम्प्लिकेशनमध्ये काय असतं, टी इम्प्लाइज एफ, एफ असतं, एफ इम्प्लाइज टी, टी. ओके, इम्प्लिकेशनमध्ये काय लक्षात ठेवतो की टी इम्प्लाइज एफ, एफ असतो, बाकी वेळेस डायरेक्टली ट्रू लिहिणार. ठीक आहे. मग बघा एफ इम्प्लाइज एफ, ट्रू. आता झालं. आता फायनली आपल्याला स्टेटमेंट पॅटर्नचा हा जो काही शेवटचा कॉलम आहे तो आपल्या स्टेटमेंट पॅटर्नचा आहे. ठीक आहे. बघा मग आता फोर डबल इम्प्लाइज 5. ओके, मग बघा 4 कोणता आहे, हा कॉलम आहे, हा 5 कॉलम आहे. 4 डबल इम्प्लाइज 5, एफ डबल इम्प्लाइज टी काय असेल, फॉल्स असेल. डबल इम्प्लिकेशनमध्ये काय असतं, ज्यावेळेस दोघांच्याही व्हॅल्यूज, ट्रूथ व्हॅल्यूज कशा असतील, सेम असतील, एकतर ट्रू ट्रू असेल किंवा फॉल्स फॉल्स, त्यावेळेस त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय असते टी. ओके, एफ डबल इम्प्लाइज टी इज एफ, टी डबल इम्प्लाइज एफ इज ऑल्सो एफ, एफ डबल इम्प्लाइज टी इज ऑल्सो एफ, अँड एफ डबल इम्प्लाइज टी इज ऑल्सो एफ. ओके, मग हे काय तुमचा एफ 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 सगळा जो काही तुमचा स्टेटमेंट पॅटर्न होता तो काय भेटले तुम्हाला एफ. ठीक आहे ना, आपल्याला फक्त इथे काय करायचं होतं, स्टेटमेंट पॅटर्न ड्रॉ करायचे होते किंवा याचे ट्रूथ टेबल्स ड्रॉ करायचे होते. ठीक आहे. आता हा जो काही स्टेटमेंट पॅटर्न आहे एफ एफ आला म्हणजेच काय तुमचा हा कॉन्ट्राडिक्शन आहे. ठीक आहे, पण आपल्या इथे विचारलेलं नाही आहे. ठीक आहे, काय करायचं होतं, फक्त आपल्याला जे काही दिलेले स्टेटमेंट पॅटर्न आहे त्याचा ट्रूथ टेबल कन्स्ट्रक्ट करायचा होता. ठीक आहे, क्वेश्चन झालेले तिथे दोन्ही पण स्क्रीनशॉट घ्या, आपण पुढचे क्वेश्चन बघूया. चला पुढचा प्रश्न बघा. आता नेक्स्ट काय स्टेटमेंट पॅटर्न दिलेला आहे, पी अँड क्यू डबल इम्प्लाइज क्यू ऑर आर. ठीक आहे, आता ट्रूथ टेबल ड्रॉ करत असताना काय करणार आहे आपण, सर्वात अगोदर काय बघणार की दिलेल्या स्टेटमेंट पॅटर्नमध्ये आपल्याकडे किती स्टेटमेंट आहेत, पी आहे, क्यू आहे, आर आहे. आता किती स्टेटमेंट झाले, 3 स्टेटमेंट. याच्या अगोदरच्या क्वेश्चन्समध्ये काय होतं आपल्याकडे, पी आणि क्यू दोनच स्टेटमेंट होते. ठीक आहे, आता बघा पी क्यू आणि आरही मला काय करणार, पहिल्यांदा पहिला कॉलम पीचा, दुसरा क्यू आणि तिसरा आरचा. ठीक आहे, 3 स्टेटमेंट आहेत. आता याच्यानुसार काय होईल, पहिले कशा होत्या 2 स्टेटमेंट असल्यामुळे काय होतं तुमच्याकडे 4च पॉसिबिलिटी आल्या होत्या. ठीक आहे ना, 4 कंडिशन्स आल्या होत्या. आता 3 असल्यामुळे बघा इथे 8 कंडिशन्स येतील आणि याच्या जे काही तुमच्या ऑल पॉसिबिलिटीज कशा ड्रॉ करायच्या ते बघा. ठीक आहे, पहिल्यांदा आता लक्षात घ्या की 3 स्टेटमेंट असल्यानंतर 2च्या तुमच्या लक्षात राहतं, बरोबर आहे. 3 जर ज्यावेळेस 3 स्टेटमेंट आहे ते अशा वेळी त्याचा ट्रूथ टेबल ड्रॉ करत असताना महत्त्वाचं काय आहे हे तुम्हाला आलं पाहिजे. ठीक आहे, त्यांच्या सगळ्या पॉसिबल ज्या काही पॉसिबल ट्रूथ व्हॅल्यूज आहेत त्या सर्व तुम्हाला लिहिता आल्या पाहिजेत. हे तर तुम्ही नंतर सॉल्व्ह करू शकता ना, कारण तुम्ही कनेक्टिव्ह शिकलेलं आहे. ठीक आहे, कनेक्टिव्हचे ट्रूथ टेबल आपण बघितलेले. त्याच्यासाठी तुम्हाला महत्त्वाचं काय आहे की पी क्यू आर 3 स्टेटमेंट असल्यानंतर त्यांच्या पॉसिबिलिटीज ऑफ ट्रूथ व्हॅल्यूज काय आहेत ते लिहिणं आवश्यक आहे. मग बघा सर्वात अगोदर कसं लिहिणार हे एकदा समजून घ्या व्यवस्थित, त्याच्यानुसार मग तुम्ही नंतर ड्रॉ करू शकता. ठीक आहे ना, नंतर तुम्ही कोणत्याही पी क्यू आर स्टेटमेंट घेऊन सरळ सरळ तुम्ही 3
त्याच्या ट्रूथ व्हॅल्यूज जे काही पॉसिबिलिटीज आहेत लिहू शकता. ठीक आहे, आता बघा समजून घ्या. पहिल्यांदा काय करणार आहोत लक्ष द्या. पी क्यू आर ओके, पहिला स्टेटमेंट आहे पी, त्याला काय करा पहिल्या याच्यामध्ये 4 वेळेस टी लिहून द्या. ठीक आहे ना. आता बघा ऑल पॉसिबिलिटीज किती येणार आहेत, 8 येणार आहेत. ठीक आहे, 3 स्टेटमेंट आहेत, 2 चा क्यूब 8, 8 पॉसिबिलिटीज येणार आहेत. बरोबर आहे. जेवढे स्टेटमेंट असतील त्याचा पॉवर 2 केल्यानंतर आपल्याला तेवढ्या पॉसिबिलिटीज भेटतात. ठीक आहे ना. 2 साठी काय 2 चा स्क्वेअर केला काय भेटले 4, म्हणजे 2 स्टेटमेंट असतील तर 4 पॉसिबिलिटीज असतात. इथे 2 चा क्यूब करावा लागेल, 3 स्टेटमेंट आहेत म्हणजे किती भेटतील 8 पॉसिबिलिटीज. ओके बरं, आता पहिल्यांदा बघा काय असेल. पहिलं स्टेटमेंट 8 पॉसिबिलिटीज आहेत, म्हणजे आपल्याकडे एका स्टेटमेंटसाठी किती ट्रूथ व्हॅल्यूज आहेत, एकतर टी आहे किंवा एफ आहे, 2 आहे. म्हणजे ह्या 8 मध्ये एकतर टी असेल किंवा एफ असेल. मग पहिले 4 काय करा टी घ्या, दुसरे 4 काय घेणार एफ. ओके, हे झालं पी साठी. पहिले 4 टी घेणार, दुसरे 4 एफ घेणार पी साठी. बरोबर आहे. बघा मग आता बघा हा टी असताना हे दोन्ही टी, बरोबर आहे, ही पहिली कंडिशन. आता हे लिहिल्यानंतर बघा ह्या 4 कंडिशन, फक्त पहिल्या 4 साठी बघा काय करणार टी टी, टी एफ, एफ टी, एफ एफ. हे सोपं आहे ना. हे परत कुठून लिहिलं आपण, तसं आपण पी आणि क्यू साठी लिहितो. बरोबर आहे ना. एक तर टी टी असतो, टी एफ असतो, एफ टी असतो किंवा एफ एफ असतो. बघा काहीच करायची गरज नाही. पहिले 4 काय करा टी टी लिहा, दुसरे 4 एफ एफ लिहा. आता इथे काय करणार, जसं आपण पी क्यू साठी करतो, पी क्यू साठी कसं असतं टी टी असतं, टी एफ असतं, एफ टी आणि एफ एफ, तेवढंच लिहिलं. याच्यामध्ये सर्व पॉसिबिलिटीज येऊन गेले 4. आता इथे पण सेम तसंच करणार. एफ असताना हा काय होईल टी टी होईल किंवा टी एफ होईल किंवा एफ टी होईल किंवा एफ एफ. ओके बघा इथे परत काय करणार, याच व्हॅल्यू इकडे रिपीट करा. तुम्हाला काय लक्षात आलं का, ती नाही जे काही तुमचे पी क्यू आर स्टेटमेंट आहेत. आता याच्यामधून तुमच्या सर्व पॉसिबल कंडिशन्स, ज्या काही तुमच्या ट्रूथ व्हॅल्यूच्या पॉसिबल कंडिशन्स याच्यामध्ये कव्हर होतील. ओके लक्षात आले का. बघा काहीच नाही. पहिल्यांदा पीच्या जागी 4 वेळेस टी लिहिलं, 4 वेळेस एफ. इथे काय झालं क्यू आणि आरच्या जागी जसं आपण पी क्यू मध्ये करतो, दोघांसाठी लिहित असतो ज्या ट्रूथ व्हॅल्यूची पॉसिबिलिटीज, त्याच लिहायच्या. टी 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 एफ एफ टी एफ एफ, टी 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 एफ एफ टी एफ एफ. ओके संपलेला आहे. आता पुढं बघा. मग आता आपण आपल्या स्टेटमेंटकडे जाणार. ओके स्टेटमेंट पॅटर्नकडे. आपण पी क्यू आरच्या ऑल पॉसिबल ट्रूथ व्हॅल्यूज लिहिलेले आहे. मग आपण पुढचा कॉलम घेताना काय करत असतो की या स्टेटमेंट पॅटर्नमध्ये तुम्हाला निगेशन दिसतंय का कुठे, निगेशन पी, निगेशन क्यू, निगेशन आर असं आहे का, काही नाही. म्हणजे नसेल तर निगेशनचा कॉलम घ्यायची गरज नाही, जर असेल तर आपल्याला काय करावं लागेल निगेशनचा कॉलम घ्यावा लागेल. ओके इथे आहे का निगेशन, नाही. मग आपण काय केलं की आपल्याला दिसतं पी अँड क्यू आहे, मग आपण पी अँड क्यू फाइंड केला. ओके त्याच्यानंतर काय दिसतंय की इथे क्यू और आर आहे. जर आपल्याला हा व्हॅल्यू भेटली, याची व्हॅल्यू भेटली तर आपण डबल इम्प्लिकेशन करू शकतो. मग आपण काय केला क्यू और आर फाइंड केला. मग त्याच्यानंतर दिस डबल इम्प्लाइज दिस, हे हा ट्रूथ टेबल आपण फायनली फाइंड करू शकतो ट्रूथ व्हॅल्यूज. ओके मग आता बघा पी अँड क्यू कशा प्रकारे आपण फाइंड करणार हे असं लिहिलं. मग आपण पी अँड क्यूच्या ट्रूथ व्हॅल्यूज फाइंड करू. बघा पी अँड क्यू करायचे म्हणजे पहिले 2 कॉलम काय सांगितले की कॉलमवरती लक्ष द्यायचे की आपण कोणत्या कॉलमचं आपण इथे इव्हॅल्युएशन करतोय. बरोबर आहे ना. पी अँड क्यू म्हणजे पहिले 2 कॉलम आहेत. बरोबर आहे. टी अँड टी, मग बघा इथे चला टी अँड टी काय असतं, टी असतं. अँड म्हणजे काय तुमचं कंजंक्शन आहे. टी अँड टी परत टी येईल तुमचा इथे. आता बघा टी अँड एफ, एफ कंजंक्शनमध्ये टी अँड टीच टी असतं, बाकी वेळेस काय असतं फॉल्स असतं. ओके बघा टी अँड एफ, एफ कंजंक्शन घेतोय, एफ अँड टी एफ पहिल्या 2 मध्ये घेतोय. बघा इथे एफ अँड टी, एफ अँड टी. ओके तुमच्यासाठी बोर्ड ठेवून दाखवतो इथे. ओके एफ अँड टी एफ. ओके एफ अँड एफ, एफ, एफ अँड एफ, एफ कंजंक्शन आहे. ठीक आहे बघा ट्रूथ व्हॅल्यूज आपण लिहिलेले आहेत. आता नेक्स्ट जा क्यू और आर. क्यू और आर म्हणजे काय, क्यूचा कॉलम म्हणजे सेकंड कॉलम, और आर. ठीक आहे ना. डिसजंक्शन आहे इथे बघा, या दोघांचं और घ्यायचं आहे. टी और टी, टी, टी और एफ. टी और मध्ये काय असतं, जर दोघं एफ असतील तरच आपल्याला एफ भेटतं. ओके मग एक जरी 2 आहे इथे एफ और टी, टी और मध्ये एफ और एफ, एफ. ठीक आहे ना. और आहे म्हणजे दोघं एफ असतील तरच एफ भेटतं. ओके टी और टी, टी, टी और एफ, टी, एफ और टी, टी, एफ और एफ, एफ. ओके आपण काय फाइंड केलं आता क्यू और आर फाइंड केलं. आता काय करायचं बघा आपल्याला, दिस पी अँड क्यू डबल इम्प्लाइज क्यू और आर, म्हणजे पी अँड क्यू डबल इम्प्लाइज क्यू और आर, म्हणजे दिस कॉलम डबल इम्प्लाइज दिस कॉलम.
ओके बघा आता या दोन कॉलममध्ये करायचं आपल्याला डबल इम्प्लिकेशन. ओके मग बघा काय होईल, टी डबल इम्प्लाइज टी. ठीक आहे ना, काय म्हणतो त्याला डबल इम्प्लिकेशन म्हणजे काय तुमचं बाय कंडिशनल. ओके टी डबल इम्प्लाइज टी कसा असेल, ट्रू असेल. आता बाय कंडिशनलमध्ये काय असतं, जर दोघांच्या ट्रूथ व्हॅल्यूज सेम असतील, टी टी असतील किंवा एफ एफ असतील तरच आपल्याला ट्रू भेटतं. एक टी आहे एक एफ आहे किंवा एक एफ आहे एक टी, ट्रू भेटेल का, नाही, ते काय असतं एफ असतं. बाय कंडिशनलमध्ये काय लक्षात ठेवायचं आहे की दोघांच्या ट्रूथ व्हॅल्यूज कशा असल्या पाहिजे, सेम असल्या पाहिजे तरच ते ट्रू असतं. म्हणजे एकतर त्या काय असतील ट्रू ट्रू असतील किंवा फॉल्स फॉल्स असतील. ओके मग टी डबल इम्प्लाइज टी टी, टी डबल इम्प्लाइज टी इज टी, एफ डबल इम्प्लाइज टी एफ, एफ डबल इम्प्लाइज एफ म्हणजे काय असणार आहे ट्रू. ठीक आहे ना, ही कंडिशन बघा दोघांच्या ट्रूथ व्हॅल्यू कशा आहेत सेम पाहिजे, टी नको आहे सेम हवेत, सेम म्हणजे एकतर फॉल्स असतील किंवा टी असेल. ठीक आहे ना, हे पण असू शकतं हे पण असू शकतं. म्हणजे एफ इम्प्लाइज एफ, एफ डबल इम्प्लाइज एफ काय आहे टी आहे. बघा एफ डबल इम्प्लाइज टी एफ, एफ डबल इम्प्लाइज टी इज एफ, एफ डबल इम्प्लाइज टी इज एफ. आता इथे बघा एफ डबल इम्प्लाइज एफ टी. ओके दोघांच्या ट्रूथ व्हॅल्यू सेम आहेत, एफ एफ आहे इथे टी टी होतं टी आला. ओके मग आपण काय केलं याचा ट्रूथ टेबल फाइंड केला आहे, सर्व ड्रॉ केलेला आहे. ओके बघा कशा प्रकारे ड्रॉ करायचं आहे हे महत्त्वाचं आहे. तुम्हाला आता हे तुम्हाला फाइंड करता येतं काय, इथे कंजंक्शन इथे डिसजंक्शन वापरलं आहे, इथे डबल इम्प्लिकेशन वापरलं आहे आणि हे तुम्हाला माहिती का कंजंक्शनमध्ये कशा प्रकारे आपण व्हॅल्यूज असल्यानंतर ट्रूथ व्हॅल्यू फाइंड करतो की अँडमध्ये काय असतं, ऑरमध्ये काय असतं, डबल इम्प्लिकेशनमध्ये काय असतं हे तुम्हाला माहिती. त्याच्यासाठी तुम्हाला ह्या व्हॅल्यूज असणं आवश्यक आहे. या व्हॅल्यूज कशा काढायच्या ते तुम्हाला एकदा सांगितले तरी आपण पुढच्या क्वेश्चनमध्ये त्या बघूच. ठीक आहे, आता हा झाला तुमचा पूर्ण टेबल. आपल्याला फक्त टेबल ड्रॉ करायला सांगितलेलं आहे. ठीक आहे, स्टेटमेंट पॅटर्न आहे कोणता ते पण ओळखायची गरज नाही. ठीक आहे, आता इथे काय आहे टी टी एफ आहे म्हणजे हा काय तुमचा कॉन्टिंजन्सी आहे. ठीक आहे, आता बघा पुढचा प्रश्न फोर्थमध्ये बघा पहिल्यांदा पी इम्प्लाइज काय दिलंय निगेशन ऑफ क्यू अँड आर. ठीक आहे, पी इम्प्लाइज निगेशन ऑफ क्यू अँड आर दिलेलं आहे. मग आता सांगा की याच्यामध्ये किती स्टेटमेंट आहेत, एक पी आहे क्यू आहे आर आहे. मग काय करावं लागणार, पी क्यू आरचे तिन्ही कॉलम लिहिले. मग याच्यामध्ये पॉसिबिलिटीज किती येणार आहेत ट्रूथ व्हॅल्यूजच्या टूचा काय करणार आपण क्यूब करणार कारण 3 स्टेटमेंट आहेत म्हणजे किती 8 म्हणजे 8 पॉसिबिलिटीज येणार. ठीक आहे, 3 स्टेटमेंट असतील तर आपल्याकडे 8 पॉसिबिलिटीज येतात ट्रूथ व्हॅल्यूजच्या. ओके त्याच्यानंतर आपण काय बघितलं की पी क्यू आर पैकी एखादा निगेशन आहे का, नाही. म्हणजे आपल्याला कॉलम एक्स्ट्रा ॲड करायची गरज आहे का, नाही. जर निगेशन पी असला असता पण निगेशन पीचा कॉलम ॲड केला असता, निगेशन क्यू असेल तर निगेशन क्यूचा कॉलम ॲड केला असता. ओके आता निगेशन नाही आहे इथे, आहे इथे निगेशन पण तो कशाला क्यू अँड आर होल टर्मला आहे. मग आपण काय केलं अगोदर आता डायरेक्टली निगेशन ऑफ क्यू अँड आर फाइंड करता येईल का, काय करावं लागेल तुम्हाला अगोदर क्यू अँड आर फाइंड करावं लागेल नंतर त्याचं निगेशन घ्यावं लागेल. ओके आणि बघा त्याच्यानंतर पी पी इम्प्लाइज होल टर्म दिस टर्म. ओके पी इम्प्लाइज दिस टर्म बरोबर आहे ना, या पीने याला इम्प्लाइज करतोय म्हणजेच 1 इम्प्लाइज 5. ओके आता आपले पूर्ण स्टेटमेंट पॅटर्न आलेला आहे. आता आपण इथे पी क्यू आरच्या व्हॅल्यूज लिहूया आणि त्याच्यानंतर ह्या व्हॅल्यूज फाइंड करूया. आता परत एकदा सांगतो तुमच्यासाठी पी क्यू आर असल्यानंतर ट्रूथ व्हॅल्यूजच्या पॉसिबिलिटीज कशा लिहायच्या 8 पॉसिबिलिटीज. ठीक आहे, एकूण 8 पॉसिबिलिटीज आहेत. पीसाठी एकतर 4 टी असतील आणि 4 एफ असतील बरोबर आहे. म्हणून पहिल्या मी काय केल्या 4 टी देऊन टाकल्या, दुसऱ्या काय करणार एफ, दुसऱ्या 4 एफ. ठीक आहे, एकूण 8 पॉसिबिलिटीज आहेत आणि पीसाठी 2च चॉईसेस आहेत. आपल्याकडे चॉईस किती एकतर ट्रू असेल किंवा फॉल्स असेल म्हणून मी 4 टी केले 4 एफ. आता त्यानंतर काय करणार जसं मी पी आणि क्यूसाठी कसे घेतो पॉसिबिलिटीज पी आणि क्यूसाठी एकतर ट्रू ट्रू घेतो किंवा ट्रू फॉल्स घेतो किंवा फॉल्स ट्रू किंवा फॉल्स फॉल्स. ओके सेम रिपीट करा परत खाली टी 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 एफ एफ टी एफ एफ. ओके या लक्षात राहता. आता ठीक आहे या 4च वरती कन्सिडर करा. ह्या 2 तुम्ही एवढ्या व्हॅल्यूज लिहू शकता. ठीक आहे, पहिला कॉलम जर सोडला या 2 कॉलमसाठी पी आणि क्यूसाठी लिहू शकता. काय असतं पॉसिबिलिटीज एकतर दोघं ट्रू असतात किंवा एक ट्रू एक फॉल्स एक ट्रू एक आणि दोघंही फॉल्स आणि हेच परत इथे रिपीट करायचे. सिम्पल आहे. ठीक आहे ना, काही वेगळं लॉजिक लावायची गरज नाही. ठीक आहे, आता काय करणार पुढचा कॉलम बघा क्यू अँड आर फाइंड करायचा. क्यू अँड आर म्हणजे कोणता कॉलम असेल हे 2 कॉलम त्यांच्यात काय घ्यायचं आहे अँड घ्यायचं आहे. बघा टी अँड टी काय असेल टी
कंजंक्शन आहे दोघंही ट्रू असतील तर ट्रू असतं. टी अँड एफ आला म्हणजे एफ येणार कंजंक्शनमध्ये. एफ आहे म्हणून परत एफ अँड टी एफ अँड एफ बघा. टी अँड टी असेल कंजंक्शन घेतोय. टी अँड एफ अँड टी इज एफ अँड एफ इज एफ. ठीक आहे, कंजंक्शन आलं लक्षात. जर कंजंक्शनमध्ये काय असतं की दोघंही ट्रू असतील तरच ट्रू भेटतं, म्हणजे बाकीच्या कंडिशन्समध्ये काय होईल, फॉल्स भेटेल. म्हणजे एक जरी एफ आला तरी काय एफ भेटणार आहे आपल्याला कंजंक्शनमध्ये. मग बघा निगेशन ऑफ क्यू अँड आर काय करायचं आहे, हा जो काही कॉलम आहे क्यू अँड आरचा त्याचं निगेशन घ्यायचं आहे. मग टी असेल तर काय होईल एफ असेल तर टी निगेशन घेतोय ना, एफचा टी टीचा काय होईल एफ असेल तर टी एफचा टी आणि हा इथे एफचा टी होईल. ठीक आहे ना, निगेशन आहे टीचा एफचा टी. आता 1 इम्प्लाइज 5 म्हणजे हा 5 कॉलम, हा फर्स्ट कॉलम काय आहे पी इम्प्लाइज निगेशन क्यू अँड आर. ओके, मग बघा टी इम्प्लाइज, आता इथून डायरेक्टली आपल्याला काय करायचं, इथे टी इम्प्लाइज एफ काय असतं एफ असतं, बरोबर आहे. इम्प्लिकेशन बघा टी इम्प्लाइज एफ काय असतं एफ असतं. ऑदर टाइम काय असतं ट्रू असतं. बघा टी इम्प्लाइज टी काय असेल टी असेल. टी इम्प्लाइज टी इम्प्लाइज टी इज टी. नंतर बघा आता इथे बघा एफ आहे सगळीकडे, बरोबर आहे. एफ इम्प्लाइज समथिंग आहे आणि आपल्याला माहिती इम्प्लिकेशनमध्ये एफ इम्प्लाइज एनिथिंग ट्रू असतं. कारण काय असतं की टी इम्प्लाइज एफ हा काय असतो एफ असतो. म्हणजे दुसरी कंडिशन टी इम्प्लाइज एफ असतो, मग बाकीच्या कंडिशन्समध्ये काय असतं ट्रू असतं. मग बरं बाकीच्या कंडिशन्स काय काय असणार आहेत, एकतर टी इम्प्लाइज टी असेल किंवा एफ इम्प्लाइज टी असेल किंवा एफ इम्प्लाइज एफ असेल. मग एफ इम्प्लाइज टी असेल किंवा एफ इम्प्लाइज एफ असेल तरी पण काय भेटणार आहे आपल्याला ट्रूज भेटणार आहे. म्हणजे मी ह्या 4 एफ आहेत ते डोळे झाकून डायरेक्टली टी लिहू शकतो, बरोबर आहे का. मी इथे डायरेक्टली टी लिहू शकतो कारण इथे काय एफ इम्प्लाइज आहे. एफ इम्प्लाइज टी, बरं असं केलं मी की एफ इम्प्लाइज टी काय असतं. मग मी विचार केला काय आहे काय आहे इम्प्लिकेशन आहे की ना पी इम्प्लाइज क्यू. मग मी विचार केला की इम्प्लिकेशनसाठी काय असतं आपल्याकडे की टी इम्प्लाइज एफ काय असतं फॉल्स, बाकी ट्रू. हां, मग एफ इम्प्लाइज टी ट्रू असेल, मग एफ इम्प्लाइज टी ट्रू असेल, एफ इम्प्लाइज टी ट्रू असेल. हां, एफ इम्प्लाइज एफ तो पण ट्रू आहे. ठीक आहे, कशावरून केलं की हां मला काय माहीत होतं की इम्प्लिकेशनमध्ये काय आहे की टी इम्प्लाइज एफ असतो बाकी ट्रू असतं. मग म्हटलं हा टी इम्प्लाइज एफ तर नाही म्हणजे ट्रूच असणार. ओके, मग हा झाला आपला ट्रूथ टेबल. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्हाला काय करायचे ट्रूथ टेबल ड्रॉ करायचे. ठीक आहे, पी क्यूसाठी असेल तर सिम्पल आहे. ठीक आहे, जर पी क्यू आर असेल तर तुम्हाला काय 8 पॉसिबिलिटीज आहेत हे फाइंड करायचे. आता तुम्हाला लक्षात आले बघा की व्हॅल्यूज ह्या ज्या काही ट्रूथ व्हॅल्यूजच्या पॉसिबिलिटीज आहेत त्या कशा प्रकारे घ्यायच्या आहेत. ठीक आहे ना. ठीक आहे, आता ह्याचं काही क्वेश्चन आपण सॉल्व्ह केले ते स्क्रीनशॉट घ्या, आपण पुढचा क्वेश्चन बघूयात. चला पुढचा प्रश्न बघा. आता 5th क्वेश्चन आहे निगेशन पी अँड पी और निगेशन क्यू अँड क्यू. ठीक आहे, थोडंसं दिसायला प्रॉब्लेम आहे, आपण इथे लिहिले. ठीक आहे, 5th क्वेश्चन आहे बघा काय दिले निगेशन पी. ओके, स्टेटमेंटमध्ये आता कसं करणार आपण, काय बघितलं की याच्यामध्ये आर आहे का कुठे नाही आहे. किती स्टेटमेंट आहेत 2 स्टेटमेंट आहेत. मग पहिले 2 कॉलम काय केले पी आणि क्यूचे. मग काय चेक केले की निगेशन पी दिसतोय इथे, मग मला निगेशन पीचा कॉलम घ्यावा लागेल. त्याच्यानंतर मला इथे निगेशन क्यू पण दिसतोय, मग निगेशन क्यूचा पण कॉलम घेतलेला आहे. ठीक आहे, मग त्याच्यानंतर काय करणार, काय बघितलं की ही टर्म मला फाइंड करावं लागेल म्हणजे काय पी और निगेशन क्यू. मग याचं विथ अँड घ्यावं लागेल क्यू. ठीक आहे ना, मग निगेशन पी और निगेशन क्यू अँड क्यू. ठीक आहे, या कॉलममध्ये येईल. त्याच्यानंतर काय झालं ही पूर्ण टर्मची आपण व्हॅल्यू फाइंड केली. निगेशन पी सोबत काय घ्यावं लागेल अँड घ्यावं लागेल. निगेशन पी म्हणजे काय तुमचा 3, इथे 3 करा. ठीक आहे ना, 3चा अँड ब्लॉक म्हणजे काय कॉलम नंबर 3चा अँड कशासोबत घेतोय 6, कॉलम नंबर 6 म्हणजे काय बघा पी अँड निगेशन क्यू अँड क्यू. 3 म्हणजे काय तुमचा निगेशन ऑफ पी, निगेशन पी अँड निगेशन क्यू अँड क्यू म्हणजे तुमचं स्टेटमेंट पॅटर्न ज्याचे आपल्याला ट्रूथ व्हॅल्यूज फाइंड करायचे आहेत. ओके, पॉसिबिलिटीजसाठी. मग आता पी आणि क्यू 2 स्टेटमेंट आहेत म्हणजे पॉसिबिलिटीज किती येणार आहेत तुमच्या ट्रूथ व्हॅल्यूजच्या 4 पॉसिबिलिटीज आहेत. मग आपण हे लिहू शकतो काय असणार आहे टी असेल, टी एफ असेल किंवा एफ टी असेल किंवा एफ एफ. ठीक आहे ना, हे लिहू शकता तुम्ही पी आणि क्यूसाठी.
ओके, याच्यामध्ये पण सेम काय करायचं बघा, 4 पॉसिबिलिटीज येणार आहेत, बरोबर आहे. म्हणजे पी साठी किती असणार आहेत, 2 ट्रू असतील 2 फॉल्स असतील. मग मी काय केलं, 2 ट्रू 2 फॉल्स. इथे काय TF TF. ओके, संपलं. आता बघा निगेशन पी म्हणजे काय, या कॉलमचं निगेशन, पीचं निगेशन, टीचं निगेशन F, टीचं निगेशन F, बरोबर आहे. निगेशन फाइंड करता येतं. Fचं निगेशन काय असेल, T असेल, Fचा निगेशन T. नंतर आहे नेक्स्ट तुमचा कॉलम निगेशन ऑफ Q, याचं निगेशन करायचं सेकंड कॉलमचं. बघा टीचं निगेशन मी ते लिहितोय F, Fचं निगेशन T, टीचं निगेशन F, Fचं निगेशन काय असणार आहे T. ओके, बघा कोणत्या कॉलमचं आपण निगेशन घेतोय. आता इथपर्यंत आपण ड्रॉ केलेलं आहे. आता बघा पुढं P अँड निगेशन Q काय करायचं, P अँड निगेशन Q. ओके, म्हणजे हा कॉलम अँड विथ दिस निगेशन Q. मग बघा T अँड F, F अँड मध्ये काय असतं, T अँड T काय असतं तुमच्याकडे, T असतो, इथे काय T अँड F, F, बरोबर आहे. कंजंक्शनमध्ये काय असतं, जर दोघं ट्रू असतील तरच ट्रू भेटतं, बरोबर. मग बघा T अँड T काय असेल, T असेल, F अँड F, F कंजंक्शनमध्ये F अँड T F. ठीक आहे. बघा हे तुम्ही कशावरून फाइंड करताय, कारण तुम्हाला माहिती ज्यावेळेस अँड असतं म्हणजेच कंजंक्शन असतं, काय असतं की T अँड T हा T भेटतो, बाकी वेळेस तुम्हाला फॉल्स भेटतं. ओके, मग एकच कंडिशन होती ज्याच्यामध्ये T अँड T होता तो T आला, बाकीच्या वेळेस फॉल्स. आता नेक्स्ट बघा P अँड निगेशन Q अँड Q, म्हणजे हा जो काही कॉलम आहे हा अँड विथ कशासोबत घ्यायचं आहे, Q. म्हणजे या दोघांचं काय घ्यायचं आहे तुम्हाला, अँड घ्यायचं आहे. बघा या दोघांचं काय घ्यायचं आहे, अँड घ्यायचं आहे. आता या दोघांचं अँड म्हणजे F अँड T किंवा T अँड F केलं तरी काय असेल, सारखं असेल. अँडमध्ये चेंज कशामध्ये होईल, इम्प्लिकेशनमध्ये काय करावं लागलं असतं आपल्याला, असंच घ्यावं लागलं असतं. ठीक आहे ना. तरी पण आपण बघा F अशा प्रकारे घेणार, दिस अँड Q, म्हणजे F अँड T, F अँडमध्ये काय असतं F, T अँड F, F अँडमध्ये काय येणार आहे, एक F आला म्हणजे F येणार आहे, बरोबर. F अँड T F, F अँड F F. ठीक आहे ना. काय केलं आपण, लक्षात येत आहे का. अँड हा जो काही P अँड निगेशन Qचं अँड विथ Q घेतलं, बरोबर आहे. मग काय भेटलं F F F. आता काय करायचं बघा, थर्ड कॉलम म्हणजे हा निगेशन Pचा अँड दिस म्हणजेच काय तुमचा जो काही 6th कॉलम आहे. ठीक आहे, याचं काय करायचं तुम्हाला, अँड घ्यायचे, दिस अँड थर्ड कॉलम निगेशन P अँड निगेशन Q अँड Q. मग बघा F अँड दिस, F अँड F काय असेल तुमचा, F असेल, F अँड F F. आता T अँड F F अँड T अँड F काय असेल F. ओके, म्हणजे सगळंच काय भेटले तुम्हाला फॉल्स. म्हणजेच हा जो काही स्टेटमेंट पॅटर्न आहे कसा असणार आहे, कॉन्ट्राडिक्शन असणार आहे, बरोबर आहे. फक्त आता पण इथे आपल्याला काही सांगायची गरज नाही आहे, कारण आपल्याला काय विचारलेलं आहे की ट्रूथ टेबल कन्स्ट्रक्ट करा. ठीक आहे, आपण ट्रूथ टेबल कन्स्ट्रक्ट केलेला आहे. याच्यावरून आपल्या लक्षात असं आलं की हा जो काही दिलेला स्टेटमेंट पॅटर्न आहे तो कसा आहे, तुमचा कॉन्ट्राडिक्शन आहे. आता बघा पुढचं स्टेटमेंट पॅटर्न 6th क्वेश्चन आहे, निगेशन P इम्प्लाइज निगेशन Q अँड निगेशन Q इम्प्लाइज निगेशन P. ओके, स्टेटमेंट किती आहेत त्याच्यामध्ये, P आणि Q दोन स्टेटमेंट आहेत, म्हणून 2 कॉलम P आणि Qचे. ओके, त्याच्यानंतर निगेशन P आहे, निगेशन Q आहे, म्हणून काय केला, निगेशन Pचा कॉलम, निगेशन Qचा कॉलम. ओके, मग आता आपण काय करणार, ही टर्म फाइंड करणार अगोदर, निगेशन P इम्प्लाइज निगेशन Q, त्याच्यानंतर निगेशन Q इम्प्लाइज निगेशन P, याच्यासाठी एक कॉलम, आणि मग शेवटी या दोघांचं काय घेणार, अँड घेणार, बरोबर. 5वा आणि 6वा कॉलम या दोघांचं अँड घेणार आहेत आपण. बघा इथे काय करणार, 4 पॉसिबिलिटी आहेत, मग 2दा T देतो, 2दा F. ठीक आहे ना. P साठी काय करणार, 2 वेळा T 2 वेळा F. P साठी चॉईसेस किती आहेत, एकतर P काय असू शकतो, ट्रू असू शकतो किंवा फॉल्स असू शकतो. त्याला आपल्याला किती याच्यामध्ये डिवाइड करायचं की 4 द्यायचे आहेत, बरोबर आहे. मग 4 म्हणजे काय असतील, 2 T असेल, 2 F असतील. मग इथे TF असेल, हा TF असेल, बरोबर आहे. TT TF FT FF. ओके, हे अशा प्रकारे लक्षात ठेवा, कशा प्रकारे आपल्याला ते पॉसिबिलिटीज ज्या काही तुमच्या ट्रूथ व्हॅल्यूच्या आहेत. ओके ना, पॉसिबिलिटीज ऑफ ट्रूथ व्हॅल्यूज. मग बघा निगेशन ऑफ P, हा P कॉलम आहे, त्याचं निगेशन घ्या, Tचं निगेशन F, Tचं निगेशन काय असेल F, Fचं निगेशन T, Fचं निगेशन T. ओके, मग आता निगेशन Q घ्या, हा T, याचं निगेशन इथे F, हा F, त्याचं निगेशन T,
टीचं निगेशन एफ, एफचं निगेशन इथे लिहिणार आहे मी टी. ओके, बरं. आता आपण निगेशन पी, पीच्या व्हॅल्यू पी क्यू यांच्या ट्रूथ व्हॅल्यू लिहिलेलं आहे. मग आता आपण काय करणार, निगेशन पी इम्प्लाइज निगेशन क्यू. नेक्स्ट कॉलम बघा आता, निगेशन पी इम्प्लाइज निगेशन क्यू म्हणजे दिस इम्प्लाइज दिस, एफ इम्प्लाइज एफ, टी इम्प्लिकेशनमध्ये कधी फॉल्स असतं, ज्यावेळेस टी इम्प्लाइज एफ असतं. मग बघा एफ इम्प्लाइज टी काय असेल, ट्रूच असेल. टी इम्प्लाइज एफ, एफ इम्प्लिकेशनमध्ये हीच कंडिशन काय असते तुमची, फॉल्स असते. टी इम्प्लाइज टी इज टी. ओके, नेक्स्ट बघा आता, निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन पी. आता आपण असं गेलो होतं, आता काय करायचं बघा, उलटं यायचं आपल्याला. ठीक आहे ना, एफ इम्प्लाइज एफ. आता काय केलं, निगेशन पी इम्प्लाइज निगेशन क्यू. आता काय करायचं, उलटं येणार आहे आपण, निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन पी. बघा, निगेशन क्यू इम्प्लाइज एफ इम्प्लाइज एफ, टी असेल. टी इम्प्लाइज एफ काय असतं, टी इम्प्लाइज एफ निगेशनमध्ये, सॉरी टी इम्प्लाइज एफ इम्प्लिकेशनमध्ये काय असतं, एफ असतं. ओके, बघा, निगेशन क्यू दिस इम्प्लाइज एफ इम्प्लाइज टी, टी अँड टी इम्प्लाइज टी इज ऑल्सो टी. ओके, आता या दोघांच्या आपण व्हॅल्यू फाइंड केले. आता काय करायचं बघा, 5 and 6. 5 and 6 म्हणजे काय, निगेशन पी इम्प्लाइज निगेशन क्यू अँड निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन पी. ओके, या दोघांचं काय घ्यायचं, कंजंक्शन घ्यायचे. टी अँड टी कंजंक्शनमध्ये ट्रू असतील दोन्ही स्टेटमेंट तर काय असतं, ट्रूज भेटतं. ओके, अदरवाईज फॉल्स. टी अँड एफ काय असेल, एफ, एफ अँड टी असेल एफ, टी अँड टी तुमचा असेल टी. ओके, कंजंक्शनमध्ये काय असतं, जर दोघं ट्रू असतील तरच ट्रू भेटतं. ओके, ठीक आहे. हा होता तुमचा ट्रूथ टेबल. आता याच्या कायच कळतं, काही टी आहे काही एफ आहेत, म्हणजे हा काय आहे, एक टॉटॉलॉजी आहे का, नाही. कॉन्ट्राडिक्शन आहे काय, म्हणजे काय असेल हा तुमचा कॉन्टिन्जन्सी. ठीक आहे, आपल्याला काय करायचं होतं, फक्त ट्रूथ टेबल कन्स्ट्रक्ट करायचे आहेत. ओके, त्यामुळे आपण फक्त ट्रूथ टेबल इथे कन्स्ट्रक्ट केलेले आहेत. फक्त तुम्हाला इथे लक्षात घ्यायचं आहे की पी क्यू असताना कशाप्रकारे तुम्हाला याच्या पॉसिबिलिटीज घ्यायच्या ट्रूथ व्हॅल्यूच्या, आणि जर 3 स्टेटमेंट असतील पी क्यू आर तर कशाप्रकारे ट्रूथ व्हॅल्यूच्या जे काही पॉसिबिलिटीज त्या लिहायच्या. ठीक आहे, आपण सांगितलेले ते तुम्ही व्यवस्थित घ्या, तुम्ही स्वतः प्रॅक्टिस करा, तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे, ते स्क्रीनशॉट घ्या. आता क्वेश्चन संपलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण येथेच थांबूया. आजच्या लेक्चरमध्ये आपण एक्झरसाइज 1.2ला स्टार्ट केलेले आहे. टेबल कसे, ट्रूथ टेबल कशाप्रकारे आपण कन्स्ट्रक्ट करायचे ते बघितलेले. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, जे काही तुमचे मित्र असतील त्या सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला जेव्हा आमचे व्हिडिओज अपडेट होतील त्यावेळेस तुम्हाला नोटिफिकेशन येत जाईल. ठीक आहे, चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.